नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या आपलं जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण भूगोलाचा एक फार महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो बघणार आहोत। महत्त्वाचा या दृष्टीने की एग्जाम्समध्ये आपल्याला या स्पेसिफिक टॉपिक्सवरून बरेच प्रश्न PYQs मध्ये आलेले दिसून येतात। ठीक आहे, तर त्या अनुषंगाने आणि अदरवाइज ऑल्सो हा जो टॉपिक आहे हा कन्सेप्ट वाइज जर आपण याला जज केलं तर समजायसाठी आणि एग्जाममध्ये आन्सर करताना फार इझी आहे। ठीक आहे, तर एका लेक्चरमध्ये आपण संपूर्ण टॉपिकला इझिली ग्रास्प करू शकू। ठीक आहे, यामध्ये आपण बघणार आहोत आज नदीचे कार्य। पण नदीचे कार्य जेव्हा आपण म्हणतो आहे तर कोणत्या कार्याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी पृथ्वीवरील भूरूप रचनेचा आपण विषय घेतो आहे। ठीक आहे, भूरूप रचनेचा आपण विषय घेतो आहे। यामध्ये पृथ्वीवर जी भूरूपे असतात यामध्ये आपण म्हणू की वेगवेगळ्या प्रकारचे स्तर आपण सांगू शकतो। ठीक आहे, तर जी लेवल 1 आहे, लेवल 1 वर आपल्याला खंडीय कवच आणि महासागरीय कवच दिसून येईल। महासागरीय कवच दिसून येईल। ठीक आहे, हे आपण समजायसाठी जातोय स्टेप बाय स्टेप। त्यानंतर जी लेवल 2 आहे, दुसरा स्तर आहे, या ठिकाणी आपल्याला खंडीय कवचावर कोणते मेन भूरूपे आढळत असतात तेव्हा आपल्याला लक्षात येईल की पर्वत, त्यानंतर पठारे आणि मैदाने। ठीक आहे, या 3 प्रकारची भूरूप माउंटेन्स, प्लॅट्यूज आणि प्लेन्स आपल्याला कॉन्टिनेंटल जे क्रस्ट आहे त्या ठिकाणी खंडीय कवचावर आढळून येतात। बरं, मग यानंतर एक तिसरा स्तर, तिसरी लेवल 3 येतं। यामध्ये काही भूरूप निर्मितीचे कारक असतात। ठीक आहे, भूरूप निर्मिती कारके यांना एजंट म्हणतात, टोपोग्राफिक एजंट्स यांना म्हटलं जाते, ज्यामध्ये नदी, त्यानंतर हिमनदी, त्यानंतर वारा, ठीक आहे, सागरी लाटा, सागरी लाटा आणि भूगर्भीय जल आणि भूगर्भीय जल, ज्याला आपण अंडरग्राउंड वॉटर म्हणतो है ना, याला कास्ट टोपोग्राफी सुद्धा म्हटलं जाते, कार्स्ट टोपोग्राफी। ठीक आहे, किंवा चुनखडीचा प्रदेशामध्ये आपल्याला भूगर्भीय जल जे आहे ते ॲक्टिव्ह रित्या अनेक प्रकारची भूरूपे बनवताना दिसून येते। ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण हा जो संपूर्ण टॉपिक आहे हा अभ्यासणार आहोत। ठीक आहे, तर सुरुवात आपण केली। पृथ्वीवरील भूरूपांची जी रचना आहे ती आपल्याला कशा प्रकारे डिवाइडेड दिसून येते स्तरांमध्ये। पहिला स्तर असतो, जर आपण पृथ्वीचा विचार केला तर सगळ्यात पहिले आपल्याला दिसणार की कुठेतरी जमीन आहे आणि कुठेतरी काय आहे तर पाणी आहे। ठीक आहे, मग जेव्हा आपण जमिनीवर येऊ आपल्याला लक्षात येईल की पर्वत, पठार आणि मैदानं असे विस्तारित भूरूपे आपल्याला पृथ्वीवर दिसतील। पण पठारावर, पर्वतांवर आणि मैदानांवर फक्त आपण असं म्हणू की समान एकच रचना आपल्याला दिसणार नाही। मग आपण यावर आलो तर आपल्याला नदी, हिमनदी, वारा, जर समुद्र किनारा असला तर सागरी लाटा आणि जर त्या ठिकाणी मृदू प्रकारचा खडक असला तर भूगर्भीय जल यांच्याद्वारे अजून लहान सहान भूरूपांची निर्मिती झालेली आपल्याला आढळून येणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये हे जे सगळे एजंट्स आहेत, कारक आहेत, यांवर अनेक प्रकारचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये येत असतात। ठीक आहे, जसं नदीच्या कार्याद्वारे निर्मित पुढीलपैकी कोणती भूरूपे आहेत। ठीक आहे, हिमनदीच्या कार्याद्वारे निर्मित पुढीलपैकी कोणती, या भूरूपांची नावं असतात सगळी। ठीक आहे, तर त्या अनुषंगाने आज आपण नदीचे कार्य हा टॉपिक कंप्लीट घेणार आहोत। चला, ठीक आहे, सो सगळ्यात आधी थोडंफार इथे काय लिहिलं ते वाचून घ्या आणि पुढे जाऊयात। भूपृष्ठावर पडणारे पावसाचे पाणी, झरे, ओहोळ यांद्वारे मिळणारे पाणी जेव्हा सातत्याने भूपृष्ठावरून वाहू लागते। ठीक आहे, आता नदीची जर आपण व्याख्या करायला म्हटली तर नदी म्हणजे एक्झॅक्टली काय असणार आहे तर भूपृष्ठाच्या उतारानुसार है ना, म्हणजे आता आपण म्हणू की ही जमीन आहे,
ही काय आहे, जमीन आहे. भूपृष्ठाच्या उतारानुसार वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहास, ठीक आहे, काय म्हणतात तर नदी असं म्हटलं जाते. या ठिकाणी आपण वाहणारं पाणी पण काढूया. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जमिनीच्या किंवा भूपृष्ठाच्या उतारानुसार जेव्हा पाण्याचं वहन होताना दिसून येतं तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो, नदी असं म्हणत असतो. ठीक आहे. आता ही समजा झाली नदीची व्याख्या. पण नदीच्या वहनामध्ये काही एक दोन गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या असतात. ठीक आहे. आपण कंटेंट सोबत चालूयात. ठीक आहे. तर पाणी, झरे, ओहोळ यांच्याद्वारे जे पाणी असते त्यामुळे काय असते, भूपृष्ठावरून हे सगळं पाणी काय असते ते वाहू लागते. म्हणजे आपण आता म्हटलं ना की उतारानुसार पाणी वाहत आहे, त्या पाण्याचा स्रोत काय असणार ते इथे दिलेलं आहे की ते पर्जन्याचं पाणी असू शकते, ते एखाद्या झऱ्यामधून आलेलं पाणी असू शकते किंवा एखाद्या ओहोळमधून आलेलं पाणी असू शकते. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, प्रवाह आहे. म्हणजे काय असतंय, वहन असणं. नदीचा जेव्हा आपण विषय घेतो आहे तर ही काय असणार आहे, एका वहनाच्या जर्नीमध्ये आपल्याला असताना दिसून येणार आहे ना, तेव्हा आपण तिला नदी म्हणतोय. ताज्या पाण्याचा प्रवाह असतो, सुनिश्चित जलमार्गामधून तो वाहत असतो. सुनिश्चित जलमार्ग असतो याचं कारण हे आहे की पाणी जे असते ते लिटर्समध्ये नसते, गॅलॉन्समध्ये असते. ठीक आहे. म्हणजे याला आपण हजारो लाखो लिटर्स पाणी म्हणू, तर एवढं मोठं पाणी जे आहे ते वाटलं तिथून वाहू नाही शकत. त्याचा एक निश्चित जलमार्ग, सुनिश्चित जलमार्ग असतो. ठीक आहे. त्यातून ते आपल्याला वाहताना दिसून येते आणि अंततः ते काय करते, ते जे पाणी असते ते समुद्रामध्ये जाऊन विसर्जित होते. कधी ते झऱ्यामध्ये जाऊन सुद्धा विसर्जित होऊ शकते. ठीक आहे. सगळ्या नद्या ह्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात, तरी सुद्धा हा संबंध इतका सरळ नाही. निसर्गामध्ये सगळेच ज्या गोष्टी आहेत त्यांचे रूल्स आपण जरी बघितले तरी हार्ड अँड फास्ट असे कुठलेच रूल्स नाहीत. त्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्सिटी नेहमी दिसून येणार आहे, है ना. तर आता या ठिकाणी नदी प्रणालीची व्याख्या दिलेली आहे. ठीक आहे. तर एकंदरीत मी जे तुम्हाला इथे समजून सांगितलं तोच त्या ठिकाणी आपण तेच बघितलं की ज्या ठिकाणी बघा इथून नदीचा उगम आहे, याला काय म्हटलं जाते, उगम, किंवा याला दुसरा शब्द म्हटला जातो स्रोत. उगम किंवा स्रोत. ज्या ठिकाणी नदीचे पाणी विसर्जित होते त्या ठिकाणी काय म्हटलं जाते, नदीचं मुख. ठीक आहे. एक असतो नदीचा स्रोत जिथून तिचा उगम होतो. तर स्रोत पावसाचं पाणी असू शकतं, हिम नदीचा बर्फ असू शकतं ज्याचं पाणी वितळेल आणि मग पुढे ते नदीचा सोर्स बनेल. ठीक आहे. किंवा एखाद्या झऱ्यातलं पाणी असू शकतं. हे उतारानुसार वाहत जातं आणि एखाद्या ठिकाणी जाऊन ते विसर्जित होतं. जास्त करून समुद्रामध्ये होत असतं, कधी कधी एखाद्या झऱ्यामध्ये पण होऊ शकतं. पण जिथं ते पाणी विसर्जित होईल त्याला काय म्हटलं जाईल, त्या नदीचं मुख असं म्हटलं जाईल. ठीक आहे. आणि ज्या पात्रातून ते वाहत असतं, ज्या जर्नीतून ते वाहत असतं त्याला काय म्हटलं जाते, नदीचं पात्र असं म्हटलं जाते. ह्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत. ठीक आहे. ह्या आपल्याला या टॉपिकबद्दल माहिती पाहिजे. बरं, त्यानंतरचं त्या ठिकाणी शब्द आपल्याला आला होता तो होता नदी प्रणाली, है ना. नदी प्रणाली कशाला म्हणायचं, याला इंग्लिशमध्ये ड्रेनेज सिस्टीम असं म्हटलं जाते. ठीक आहे. याला इंग्लिशमध्ये ड्रेनेज सिस्टीम असं म्हटलं जाते. नदी प्रणाली म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय असतं, एक जाळं असतं. ठीक आहे. एक काय असतं, वेब असतं. कशाचं, सगळ्यात आधी आपल्याकडे एक मुख्य नदी असते. ठीक आहे. मुख्य नदी म्हणजे ती नदी असते विद्यार्थी मित्रांनो जिचं पात्र जे आहे ना ते सगळ्यात मोठं राहणार आहे. ठीक आहे. सगळ्यात मोठं पात्र असणारी जी नदी आहे ती मुख्य नदी आपली असणार आहे. ठीक आहे. मग ह्या मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या काही उपनद्या असतात.
ठीक आहे, यांचं पात्र जे आहे ते मुख्य नदीपेक्षा लहान असतं. त्यानंतर ह्या उपनद्यांना येऊन मिळणाऱ्या काही सहाय्यक नद्या असतात. ठीक आहे, याशिवाय मुख्य नदीमधून बाहेर पडणाऱ्या काही वितरिका असतात. वितरिका म्हणजे या ठिकाणी काय, जेव्हा मुख्य नदीमधून पाणी बाहेर जाईल, ठीक आहे, किंवा एखाद्या पाण्याचा आपण म्हणू की प्रवाह बाहेर जाईल, त्याला काय म्हणायचं, वितरिका. जशी हुगडी नदी जी आहे ती काय आहे, गंगेची वितरिका आहे. तुम्ही नोट्स काढत असाल तर त्या ठिकाणी एक्झाम्पल या ठिकाणी वितरिकेचं लिहून ठेवा. गंगा नदीची वितरिका आहे हुगडी नदी. गंगा नदीची उपनदी आहे यमुना नदी. यमुना नदीच्या सहाय्यक नद्या आहेत बघा, चंबल, बेटवा आणि केन. ठीक आहे, आणि म्हणून चंबल, बेटवा, केन, यमुना आणि हुगडी नदी ह्या सगळ्या काय आहेत, तर गंगा नदी प्रणालीचा एक भाग आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल आता की नदी प्रणाली कशाला म्हणायचं. एक मुख्य नदी जशी आपली गंगा नदी झाली, जिचं पात्र सगळ्यात मोठं आहे आणि लांबी सगळ्यात मोठी आहे. उपनदी कुठली, जी मुख्य नदीला येऊन मिळती आहे, जशी यमुना नदी. या सगळ्या उपनद्यांना काही सहाय्यक नद्या येऊन मिळतात, जसं यमुना नदीला चंबळ, बेटवा, केन ह्या सगळ्या नद्या येऊन मिळतात. आणि वितरिका म्हणजे ती नदी जी या मुख्य नदीतून पाण्याचा प्रवाह बाहेर पडतो आहे. ठीक आहे, तर त्याला ह्या संपूर्ण वेबला काय म्हणायचं आहे, तर याला म्हणायचं आहे नदी प्रणाली. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण एक डायग्राम सुद्धा काढूयात. ह्या नोट्स आपल्याकडे एकदा बनलेल्या असल्या की एक्झामला जाताना फक्त 5 मिनिट संपूर्ण 2 तासाच्या लेक्चर आपल्याला रिवाईज करायला लागतं. ठीक आहे, किंवा अधामध्ये पण तुम्ही जेव्हाही रिव्हिजन कराल, तुम्ही नोट्स व्यवस्थित काढलेल्या असल्या की 5-10 मिनिटामध्ये तुम्ही संपूर्ण, मी तर म्हणते 15 मिनिटामध्ये संपूर्ण भूरूपशास्त्र तुम्ही रिवाईज करू शकता. ठीक आहे, बरं, ही आपण काढली मुख्य नदी. आता पोपटी रंगाने मी जे काढत आहे त्या आहे तिच्या उपनद्या. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या उपनद्या आपल्याला हिला येऊन भेटताना दिसून येतात. आता काही नद्या ह्या उपनद्यांना येऊन भेटताना दिसून येतात. ठीक आहे, त्या आहे सहाय्यक नद्या. त्यानंतर काही नद्या अशा असणार आहेत ज्या या मुख्य नदीमधून बाहेर पडणार आहेत. ठीक आहे, ज्या ह्या मुख्य नदीमधून बाहेर पडताना आपल्याला दिसून येतील, त्याला आपण काय म्हणू, वितरिका. म्हणजे यांची डायरेक्शन अशी राहणार आहे. ठीक आहे, बाकी सगळ्या यांची डायरेक्शन अशी राहणार आहे या नदीकडे. ही डायग्राम पण तुम्हाला काढून घ्यायची आहे. ठीक आहे, 2-3 रंगाचे पेन असतील तर त्याने काढा, किंवा मग एका पेनाने काढत असाल तर त्याला व्यवस्थित नाव द्यायचे. पण आय विल सजेस्ट की 2-3 रंगाचे पेन वापरा, की मधातली जी नदी प्रणाली काय असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, है ना, किंवा नदी प्रणालीमध्ये पुढीलपैकी एवढ्या घटकांचा समावेश होतो. म्हणजे मुख्य नदी, तिच्या उपनद्या, उपनद्यांच्या सहाय्यक नद्या आणि वितरिका या सगळ्या गोष्टींचा समावेश नदी प्रणालीमध्ये होतो. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे, ठीक, आपण या ठिकाणी प्रश्न फ्रेम करूयात. पुढील पैकी नदी प्रणालीचा काय भाग नसतो. ठीक आहे, समजा असा तुम्हाला प्रश्न आला आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स येतील. मुख्य नदी, उपनदी, सहाय्यक नदी, वितरिका आणि सरोवर. ठीक आहे,
तर या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे, कारण जेव्हा आपण नदी म्हणतो आहे तर त्या नदीमध्ये सरोवराचा समावेश होणार नाही, कारण थांबलेल्या पाण्याला आपण कधीच नदी म्हणत नाही. ठीक आहे. तर आता या ठिकाणी प्रोबॅबली ऑप्शन्स असे बनतील वरील सर्व 1, 1, 3, 4, 1, 2, 3, 4 है ना, आणि फक्त जे पाचवं आहे ते ज्या ठिकाणी भाग नसतो म्हणजे काय सरोवर. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला या टॉपिकवर येऊ शकतात. साईडला तुमच्या नोट्समध्ये हा प्रश्नही लिहून ठेवणे अपेक्षित आहे. अशाद्वारे हा एक छोटासा नदी प्रणाली काय असते हा छोटासा टॉपिक आपला क्लिअर होईल नेहमीसाठी. यावर कितीही ट्विस्टेड टर्न करून तुम्हाला प्रश्न विचारले आरामात आन्सर करता येतील. ठीक आहे. चला, नदी प्रणाली क्लिअर झालं. त्यानंतर पावसाचे प्रमाण, भूपृष्ठाचा उतार आणि भूपृष्ठाची रचना याला अनुसरून नदी प्रणालीचा विकास होतो. ठीक आहे. नदी प्रणाली काय आहे हे आपल्याला लक्षात आलं. आता आपल्याला बघायचं आहे की कोणते 3 घटक आहेत जे नदी प्रणालीच्या विकासामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात है ना. आता सगळ्या नदी प्रणाली सारख्या नाही दिसत आपल्याला, त्यांच्यामध्ये फरक असतो, डिफरन्स असतो. तर नदी प्रणालीच्या विकासामध्ये कोणते घटक आपल्याला दिसून येतात है ना, असे कोणते घटक आहेत जे कॉन्ट्रीब्यूट करतात. तर सगळ्यात पहिले पावसाचे प्रमाण किंवा आपण सरळ म्हणू पाण्याचे प्रमाण, कारण स्त्रोत सरोवर पण असू शकतो ना. ठीक आहे. त्यानंतर भूपृष्ठाचा उतार, त्यानंतर भूपृष्ठाचा उतार आणि तिसरं आहे भूपृष्ठाची रचना. आता उतार आणि रचनेमध्ये फरक आहे. ठीक आहे. उतार म्हणजे फक्त एखाद्या ठिकाणी तिचा असणारा उतार. रचना म्हणजे संपूर्ण अवतीभोवतीचा जो एरिया आहे त्याची उंची किती, त्याची रुंदी किती, त्याचा उतार कुठे कुठे आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इन्कल्केट केल्या तर आपल्याला हे भूपृष्ठाची रचना लक्षात येईल. ठीक आहे. आता या डायग्रामवरून आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे की 3 घटक. जसं पहिलं आपण म्हटलं की पावसाचे प्रमाण, जेवढं जास्त पाण्याचं प्रमाण नदीमध्ये असेल तेवढं जास्त आपण असं म्हणू की तेवढं जास्त तिला इव्हेंच्युअली तिची शक्ती जी आहे ती वाढणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तिचा वेग जो आहे तो भूपृष्ठाच्या उतारावर डिपेंड करणार आहे. जेवढा उतार तीव्र असला, ठीक आहे, जेवढा उतार तीव्र असला तेवढा नदीचा, जसं आपण म्हणू की आपल्याकडे 2 प्रकारची जमीन आहे. एक अशा प्रकारची जमीन आहे, ठीक आहे, ही जमीन आहे अशा प्रकारची, आणि दुसरी ह्या अशा प्रकारची जमीन आहे. याला आपण काय म्हणतो, तीव्र उतार. ठीक आहे. हा जो उतार आहे हा कसा आहे, तीव्र आहे. हा जो उतार आहे हा कसा आहे, मंद स्वरूपाचा उतार आहे. मंद स्वरूपाचा उतार आहे. ह्या सगळ्या डायग्राम्स तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये काढायच्या आहेत, कारण डायग्राम शिवाय जिओग्राफी समजणे अवघड आहे. ठीक आहे. सो तीव्र उतार जर असला तर नदीच्या पाण्याचा वेग काय असणार आहे, जास्त असणार आहे. मंद उतार जर असला तर नदीच्या पाण्याचा वेग काय असणार आहे, कमी असणार आहे. वेग काय असणार आहे, कमी असणार आहे. ठीक आहे. आणि ह्या वेगावरच पुढे तिचं जे खनन कार्य आहे ते डिपेंड करते. ठीक आहे. कारण जेवढा जास्त तिचा वेग असेल तेवढी जास्त तिची अजून आपण म्हणू की प्रबल शक्ती कार्य करण्याची असणार आहे. ठीक आहे. जसं आपण जेव्हा घाईत असतो, जेव्हा आपण कुठेतरी धावत जात असतो आणि एखाद्या व्यक्तीला समजा आपण टकरावलो, तर कारण की आपण घाईत असतो ना, तर तो फोर्स जो असतो तो दोघंही आपण हा एक्सपिरियन्स सगळ्या लहानपणी सगळ्यांना झाला असेल ना, तर दोघांपैकी एक पडतो किंवा एक जब्बर ठोस आपली होते. कंपॅरेटिव्हली आपण जर स्लो जात असलो आणि इन केस आपण कोणाला टकरावलो सुद्धा तरी त्याचं जे इंटेन्सिटी असते ती कमी असते. तर सेम या ठिकाणी तेच आहे. नदी जेव्हा वेगात असते तर तिची इंटेन्सिटी जास्त असल्यामुळे ज्या ज्या खडकांवरती त्या खडकांमध्ये भेगा निर्माण करायचं कार्य करते. ज्या भेगा निर्माण झाल्या आहेत त्यांना वाईडन करायचं, विस्तृत करायचं काम करते ज्यावेळेस तिचा वेग जास्त असतो. या उलट ज्यावेळेस तिचा वेग मंद असतो अशा प्रकारचे कार्य ती तेवढ्या इफेक्टिव्हली करू शकत नाही. म्हणून आपण म्हणतोय की भूपृष्ठाचा उतार जो आहे तो महत्त्वाचा असतो. त्यानंतर भूपृष्ठाची रचना आपण का म्हणतो आहे महत्त्वाची असते, कारण की संपूर्ण नदी प्रणाली बनताना भूपृष्ठाची रचना ठरवते. जसं आता आपण म्हणू की या ठिकाणी ही जी आहे ही मुख्य नदी
आहे है ना. तर भूपृष्ठाची रचना यासाठी महत्त्वाची असते की बाकी नद्या हिला येऊन कशा मिळतील. ठीक आहे, एखादी नदी अशी असू शकते की इथून वाहती आहे, पण कारण भूपृष्ठाची रचना अशी आहे की ही इकडे चालली जाईल आणि हिला येऊन मिळणार नाही, या मुख्य नदीला येऊन मिळणार नाही. म्हणून तिची नदीची प्रणाली कशी बिल्ड होणार आहे हे डिपेंड करणार आहे की त्या ठिकाणी कुठे कुठे मधामध्ये पर्वतरांग म्हणजे त्याला आपण म्हणू जल विभाजक येत आहेत आणि ते कसे जलाचं विभाजन करत आहेत. आता याचं उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसते है ना. वर नर्मदा आणि खाली तापी नदी याच्या मधामध्ये सातपुडा पर्वतरांग आहे. आता जर सातपुडा पर्वतरांग नसती तर या ठिकाणी आपल्याला होऊ शकते की तापी नदी नर्मदा नदीची उपनदी सुद्धा बनली असती है ना. ठीक आहे, चल. तर आता आपण बघितलं नदी प्रणाली कशाला म्हणतात आणि कोणत्या घटकांवर नदीच्या प्रणालीचा विकास निर्माण डिपेंड करतो है ना. पर्जन्याचे मात्रा, प्रमाण आणि तीव्रता, त्यानंतर सकल क्षेत्रातील कड्यांचा प्रदेश याचा अर्थ रचना आणि सकल क्षेत्रातील भूरूपाची विशेषता म्हणजे उतार. ठीक आहे, आणि जे आपलं आपण म्हणू की पावसाचे प्रमाण आणि तीव्रता हे कशावर अवलंबून असणार आहे, हवामानावर अवलंबून असणार आहे. ठीक आहे, एखाद्या विशिष्ट ठिकाणचे हवामान कसे आहे, त्या ठिकाणी पर्जन्य कसं पडतं यावरून त्या ठिकाणी कोणत्या नद्या वाहतात, त्यांचे पात्र किती मोठे आहेत हे डिपेंड करणार आहे. जसं जगातलं सगळ्यात मोठं पात्र असणारी नदी, सगळ्यात मोठं पात्र असणारी नदी जगातली कोणती आहे, ॲमेझॉन आहे. ठीक आहे, ॲमेझॉन नदी. याचं कारण काय आहे की ॲमेझॉनचं जे जंगल आहे या जंगलामध्ये, कारण की हे ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय जंगल आहे, सदाहरित प्रकारच्या जंगलांमध्ये ते येतं आणि त्या ठिकाणी भयानक जास्त पाऊस पडतो. ठीक आहे, आणि फार जास्त पाऊस पडत असल्यामुळे त्या ठिकाणी वाहणारे नदीचं मध्ये पाण्याचं प्रमाण अति जास्त असल्यामुळे तिचं पात्र जगामध्ये सगळ्यात मोठं आपल्याला असताना दिसून येतं. ठीक आहे, आणि असं म्हणणं यामुळे आपण हवामानाचा जो संबंध आहे पर्जन्याच्या मात्रेशी आणि इव्हेंच्युअली नदीशी सांगू शकतो. या ठिकाणी या डायग्राममध्ये आपल्याला एक संपूर्ण नदीची जर्नी दिसत आहे. ठीक आहे, जसं या ठिकाणी जसं आपल्या हिमालयन नद्या आहेत तशा त्यासारखं हिमालय आपल्याला इथे दिसतोय. या हिमालयातलं जे हिम आहे, या हिमालयाचं इथे जे हिम आहे हे काय आहे, या ठिकाणी नदीचा स्रोत आहे, नदीच्या पाण्याचा स्रोत आहे. ठीक आहे, मग आता हिम नद्या आपल्याला विशिष्ट उंचावरच आढळतात. त्या जेव्हा खाली उतरतात तर त्या ठिकाणी तापमान वाढल्यामुळे त्या हिमाचं पाणी होतं है ना. आणि जसं आपण बर्फ समजा फ्रीजमध्ये आहे तर बर्फाच्या लाद्या आहेत, आपण त्याला बाहेर काढल्यानंतर जसं जसं त्यातली जी हीट आहे लॅटेंट हीट ती बाहेर पडायला लागते तसं त्याचं पाणी होतं. तर सेम तसंच ह्या हिमनद्या जेव्हा खाली उतरतात इव्हेंच्युअली घसरत घसरत तसं त्यांचं काय होतं, पाणी व्हायला लागतं आणि त्या पाण्यापासून जो स्रोत असतो नदीचा तो सुरू होतो. आणि अशा प्रकारे हिमालयातील हिमान नदीच्या पाण्यापासून आपल्याला हिमालयन नद्यांचे स्रोत दिसून येतात. मग ही नदी सगळ्यात आधी अतितीव्रतेच्या क्षेत्रामधून वाहते है ना. दिसत आहे तुम्हाला अतितीव्र या ठिकाणी अशी जमीन तीव्र आहे, तीव्र उताराचा जमीन आहे, त्यामुळे याला या ठिकाणी हिचा वेग वगैरे जास्त असतो. मग ही पुढे आल्यानंतर कमी तीव्रतेच्या प्रदेशातून वाहते. ठीक आहे, या ठिकाणी अशा प्रकारे ती वळणे मारती आहे. या ठिकाणी हिला एक उपनदी येऊन मिळती आहे आणि अशा प्रकारे ज्या ठिकाणी तिचं मुख असेल अशा एखाद्या समुद्रात जाऊन तिचं पाणी अंततः विसर्जित होतं. ठीक आहे, पण आता या जर्नीमध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की नदीच्या जर्नीमध्ये नदीचं पाणी हे फक्त एकटी गोष्ट नाही आहे ज्याचं वहन होत असतं, त्यासोबत गाळाचं सुद्धा वहन होत असतं. ठीक आहे, आणि हा गाळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नदीचं जे पात्र असतं है ना, नदीच्या पात्राचा अवतीभवतीची जमीन असते. ठीक आहे, इकडे या साईडची आणि मधामधून जेव्हा नदी वाहती आहे तर ती काय करते आहे, ह्या जमिनीचा काही भाग जो आहे त्यावर खनन करून त्याचं जे मटेरियल आहे ते आपल्या सोबत घेऊन वाहती आहे, त्याला आपण गाळ असं म्हणतो. आणि पुढे या गाळाचं ते काय करत असते, संचयन सुद्धा करत असतं.
ठीक आहे. आणि ह्या संचयनाद्वारे सुद्धा आपल्याला काही भूरूपे निर्माण झालेली दिसून येतात. खनन कार्याद्वारे आपल्याला काही भूरूपे निर्माण झालेली दिसून येतात. अशा प्रकारे नदीच्या कार्यामुळे जो गाळ निर्मितीच्या वेळेस खनन कार्य असते, गाळ संचयनाच्या वेळेस संचयनाचं किंवा भरण कार्य आपल्याला होताना दिसून येते आणि त्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारची भूरूपे नदी निर्माण करत पुढे जात असते. ठीक आहे. आता या ठिकाणी तेच दिलंय, स्त्रोत नदीचा आणि नदीचा मुख खाबद्दल आपल्याला दिलेलं आहे है ना. नदीचा स्त्रोत म्हणजे ज्या ठिकाणी काय आहे तिचा उगम आहे आणि नदीचे मुख म्हणजे तिचा निर्गम ज्या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर उदाहरण दिलंय, सिंधू नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते. वोल्गा नदी आहे, ठीक आहे, ती कॅस्पियन सी मध्ये जाऊन मिळते. यामध्ये जगातील नद्यांचे पण उल्लेख आहेत. आपल्याला MPSC राज्यसेवा सारखे एक्झाम्स असो किंवा बाकी एक्झाम्समध्ये ज्या ठिकाणी जगाच्या भूगोलाचा नकाशाचाही थोडाफार अभ्यास असतो, तर जगातल्या नद्यांचा सुद्धा म्हणजे जगातल्या नद्यांचे नावं त्या कोणत्या देशामध्ये वाहतात, कोणत्या खंडामध्ये वाहतात, एवढं प्राथमिक स्तरावरची माहिती असणे अपेक्षित आहे. ठीक आहे. चल हां, ठीक आहे. आता इथपर्यंत आपण आलो. एकदा आपण रिवाइज करूया काय काय आपलं. सगळ्यात आधी आपण बघितलं की भूरूपे आपण कशाला म्हणतोय, तर भूरूपांचे मी तुम्हाला स्तर सांगितले. 3 स्तर आपण केले. सगळ्यात पहिल्या स्तरावर खंडीय कवच आणि महासागरीय कवच बघितलं. मग त्या खंडीय कवचावर जेव्हा आपण येतो तर आपल्याला दिसते की पर्वत पठार आणि मैदानं आहेत. पण फक्त पर्वत पठार मैदानं नसून अजूनही आपल्याला अनेक प्रकारचे विशिष्ट आपण म्हणून भूरूपे दिसतात. मग ते काय असतात, तर ते काही कारक आहेत पृथ्वीवर, त्यांच्याद्वारे निर्मित असतात. त्यापैकी एक काय आहे, नदी आहे. मग त्यानंतर आपण बघितले की नदीची व्याख्या काय आहे, नदी कशाला म्हटलं जाते. उतारानुसार वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला, जे पाणी काय असतं एका फार मोठ्या मात्रेमध्ये असतं, त्या प्रवाहाला आपण काय म्हणतो, नदी असं म्हणतो. नदीचा एक स्त्रोत असतो जिथून तिचा उगम होतो. तिचं वहन जिथून होत असते त्याला पात्र म्हणतात आणि जिथे तिचं पाण्याचं विसर्जन होते त्याला तिचं काय म्हणतात, मुख असं म्हटलं जाते. त्यानंतर आपण बघितलं की नदी प्रणाली काय असते. नदी प्रणालीचे काय काय भाग, पार्ट आपण सांगू शकतो है ना. जसं फेडरेशन आहे आणि ते एक फेडरेशन म्हणू कशा कशाचं, मुख्य नदी, उपनदी है ना, वितरिका आणि उपनद्यांच्या सहाय्यक नद्या, ह्या सगळ्यांचं एक कंबाईन एक संघटना आहे ज्याला आपण काय म्हणतो, नदी प्रणाली असं म्हणतो. नदी प्रणालीचा विकास कोणकोणत्या गोष्टींवर अवलंबून असतो, तर पावसाच्या पाण्याचे प्रमाण, भूपृष्ठाचा उतार आणि भूपृष्ठाची रचना. इथपर्यंत आपण आलो. ठीक आहे. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बघायचं आहे की ही जी नदी असते, ह्या नदीची जी जर्नी असते त्याला 3 टप्प्यांमध्ये विभागलं जाते. ठीक आहे. संपूर्ण नदीची जे जर्नी असते त्याला 3 टप्प्यांमध्ये विभागलं जाते. पहिला टप्पा आहे तारुण्य स्थिती. ठीक आहे. ज्यामध्ये तिचा याला तिचा गतिप्रवाह टप्पा सुद्धा म्हटलं जाते, कारण तिचा वेग या ठिकाणी सर्वाधिक असतो. तिचा वेग या ठिकाणी काय असतो, सर्वाधिक असतो. त्यानंतर दुसरा जो हिचा टप्पा आहे त्याला प्रौढावस्था असं म्हटलं जाते. ठीक आहे. प्रौढावस्था शब्द पाहिजे इथं. ठीक आहे. प्रौढावस्था म्हटलं जाते. आणि हिचा जो तिसरा टप्पा आहे त्याला वृद्धावस्था असं म्हटलं जाते. याला मैदानी टप्पा सुद्धा म्हटलं जाते. ठीक आहे. सगळ्यात इझी पार्ट आहे हा टॉपिकचा, मी तुम्हाला सांगते. याच्या नोट्स व्यवस्थित फक्त तुम्ही बनवा. ठीक आहे. ही जर डायग्राम तुम्हाला दिसत असेल तर बघा, हा जो एवढा टप्पा आहे याला काय म्हटलं जाते, युवा अवस्था असं म्हटलं जाते. तुम्ही डायग्राम जर व्यवस्थित बघितली तर तुम्हाला लक्षात येईल आपण वेगाचा या ठिकाणी संबंध सांगतो आहे आणि उताराकडे सगळ्यात आधी लक्ष द्यायचं. उताराची रचना सगळ्यात, या ठिकाणी उतार बघा कसा तीव्र आहे. ठीक आहे. तीव्र उतार असल्यामुळे आणि हिचा वेग जास्त असल्यामुळे ती बलवान असते, ताकदवर असते. तिच्यामध्ये खनन कार्याची, ठीक आहे, खनन माहिती आहे तुम्हाला, खनन आपण तुम्ही बघितलं खननाचं कार्य जे होत असते ना, तर जसं छन्नी हातोड्याने तुम्ही खनन बघितलं असेल तर तशाच प्रकारे नदी सुद्धा आपल्या पाण्याद्वारे खनन कार्य करते. तर ते कधी सगळ्यात जास्त ॲक्टिव्हली होणार आहे, जेव्हा तिचा उतार तीव्र असेल, म्हणून याला युवा अवस्था असं म्हटलं जाते. त्यानंतर इथं तिचा उतार मंद होत जातो म्हणून याला प्रौढावस्था असं म्हटलं जाते. आणि अंततः ती मैदानी प्रदेशात येते, ज्या ठिकाणी उतार अजिबात नसल्यासारखाच असतो, त्या ठिकाणाला तिची वृद्धावस्था असं म्हटलं जाते. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचे, याचे व्यवस्थित नोट्स बनवून घ्यायचे. याचे आपण व्यवस्थित नोट्स बनवून घेऊया, म्हणजे आपल्याला नदीच्या 3ही अवस्थांचे वैशिष्ट्य सांगताना इझी जाईल. ठीक आहे. मला एकदा डायग्राम काढून घेऊ द्या.
जसं की ही झाली तिची युवा अवस्था, या ठिकाणी मंद उताराचा भाग आहे प्रौढावस्था, आणि ज्या ठिकाणी सपाट प्रदेशामध्ये ती येणार तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, वृद्धावस्था. ठीक आहे. अशा 3 अवस्था आपल्याला तिच्या दिसून येतील. ठीक आहे. बरं, आता आपल्याला काय बघायचं आहे, या तिन्ही अवस्थांचे वैशिष्ट्य आपल्याला काय काय सांगता येतील. तिन्ही अवस्थांचे आपल्याला काय वैशिष्ट्य सांगता येतील. युवा अवस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. ठीक आहे. युवा अवस्थेचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे विद्यार्थी मित्रांनो की नदीचा वेग काय असतो, जास्त असतो. ठीक आहे. सगळ्यात पहिलं जे आपलं वैशिष्ट्य आहे ते काय आहे, नदीचा वेग जास्त असतो. त्यानंतर दुसरा जे वैशिष्ट्य आहे ते आहे की हिचा उतार जो आहे तो कसा असतो, तीव्र असतो. त्यानंतर हिच्या ज्या बाजू असतात त्या सुद्धा कशा असतात, तीव्र असतात. बाजू म्हणजे त्यानंतर व्ही आकाराच्या दरीमधून ती वाहते किंवा व्ही आकाराची दरी. त्यानंतर या ठिकाणी ती काय करते, खनन कार्य सर्वाधिक करते. ठीक आहे. आणि ती काय असते, अति कार्यक्षम असते, अति कार्यक्षम. ठीक आहे. ती युवा अवस्थेमध्ये असते. एवढे वैशिष्ट्य आपण युवा अवस्थेचे सांगू शकतो. ठीक आहे. ती फास्ट असते, तिच्यामध्ये एनर्जी खूप असते. त्यानंतर व्ही आकाराच्या दरीतून ती वाहते. ठीक आहे. तर तीव्र उतार कसा असतो, तीव्र असतात. तिच्या बाजू तीव्र असतात. बाजू तीव्र असण्याचा काय अर्थ आहे, जसं कॉन्व्हेक्स जो असते ना अशा प्रकारे. ठीक आहे. ही जमीन आहे तर अशा प्रकारे मी लिहून देते, ते कॉन्व्हेक्स प्रकारचा आपण म्हणू हिचा उतार. बाजू आपल्याला हिच्या अशा दिसून येतात. ठीक आहे. आणि आता इथे जागा नाही, उभे खनन. ठीक आहे. खनन कार्यामध्ये आहे ना, तर इथे उभे खनन लिहा, उभे खनन. उभे खनन ती करते. ठीक आहे. त्यानंतर आता इथे प्रौढावस्था. प्रौढावस्थेमध्ये काय होणार आहे, हिचा वेग जो आहे तो मंद होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर उतार जो आहे तो सुद्धा कसा असणार आहे, मंद असणार आहे. त्यानंतर हिच्या आता ज्या बाजू आहेत त्या घर्षित असतील. ठीक आहे. आणि यू आकाराच्या दरीतून ती वाहणार. ठीक आहे. त्यानंतर हे हिचे खनन कार्य करणार, पण खनन कार्य कसं करणार, संथ गतीने. खनन कार्य कसं करणार, संथ गतीने. आणि आता हिचा भरण कार्य म्हणजे संचयनाचं कार्य सुद्धा, भरण कार्यास सुद्धा काय करणार आहे, सुरुवात. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नदीच्या प्रौढावस्थेचे वैशिष्ट्ये दिसून येतात. ठीक आहे. नदीच्या प्रौढावस्थेचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरा जो आपला पार्ट आहे, तिसरा जो भाग आपल्याला इथे नदीच्या अवस्थेचा दिसून येतो तो आहे वृद्धावस्था. ठीक आहे.
वृद्धावस्था. वृद्धावस्थेची काय वैशिष्ट्ये आहेत? या ठिकाणी वेग नावाचा विषयच नाही आहे. ठीक आहे, या ठिकाणी नदीमध्ये जो वेग असतो तो कसा असतो? अतिसंथ. आणि दुसरं, सपाट प्रदेशात प्रवेश. सपाट प्रदेशात ती काय करते? प्रवेश केलेली असते. या ठिकाणी खनन कार्याचा विषयच नाही, देयर इज नो खनन कार्य. ठीक आहे. त्यानंतर नदी काय असते? गाळाने संपूर्ण भरलेली असते, गाळाने भरलेली. ठीक आहे. आणि अति संचयन. ठीक आहे. फक्त आणि फक्त संचयनाचं कार्य या ठिकाणी नदी आपल्याला करताना दिसून येते. कशामध्ये? वृद्धावस्थेमध्ये. कारण तिच्यामध्ये गाळाचं प्रमाण अतिशय जास्त झालेलं असतं आणि त्यामुळे नदी काय करते? तर त्या गाळाचं संचयन आपल्या वृद्धावस्थेमध्ये करते. ठीक आहे. मग या ठिकाणी संचयनाची भूरूपे जसं की त्रिभुज प्रदेश निर्माण होतात, जसे की पूर मैदाने. ते आता आपण पुढे बघणारच आहोत, पण मी तुम्हाला पुन्हा तरी उदाहरण या ठिकाणी देत आहे. ठीक आहे. उदाहरण आता या ठिकाणी जसं या पहिल्या अवस्थेमध्ये जर आपण बघितलं तर गाळाचं प्रमाण फार कमी असतं. प्रौढावस्थेमध्ये आपण बघितलं तर थोड्याफार प्रमाणात गाळ असतो. वृद्धावस्थेमध्ये गाळाचं प्रमाण सगळ्यात जास्त असते. या युवावस्थेमध्ये वेग जो आहे नदीचा हा सर्वात जास्त असतो. प्रौढावस्थेमध्ये तो मंद असतो आणि वृद्धावस्थेमध्ये तो नसल्यासारखा असतो. ठीक आहे. याशिवाय या ठिकाणी व्ही आकाराची दरी, या ठिकाणी यू आकाराची दरी आणि वृद्धावस्थेमध्ये विस्तारित यू आकाराची दरी. ठीक आहे, ज्याला आपण ब्रॉडर यू असं म्हणू, अशा प्रकारचे आपल्याला भूरूप नदी निर्माण करताना दिसून येते. ठीक आहे. या पार्टवर सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये बरेच प्रश्न या आधी MPSCच्या आलेले दिसून येतात. ठीक आहे. तर जेव्हाही आपण भूरूपशास्त्रावरचे प्रश्नांचा विषय घेतो हा एक फार इम्पॉर्टंट अभ्यासाचा टॉपिक आपल्याला बनत असतो. क्लिअर? चला आता हे सगळे नोट्स असे बनवायचे आहेत. ही जी PDF आहे ही तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. याशिवाय तुम्हाला तुमचे हँड रिटन सेम नोट्स बनवायचे आहेत. जसं मी तुम्हाला आधी सांगितले की 5 मिनिटांमध्ये हा संपूर्ण 2 तासाचा टॉपिक तुम्ही रिवाईज करू शकता. आता आपल्याला नदीचे खनन आणि भरण कार्याबद्दल जी आहे ती चर्चा करायची आहे. ठीक आहे. सो आय होप की एवढं तुम्हाला क्लिअर झालं असेल, है ना. बघा, याला आता अप्पर कोर्स म्हणजे युवावस्था, मिडल कोर्स म्हणजे प्रौढावस्था आणि या ठिकाणी ती सपाट मैदानात एंटर केली आहे त्याला लोअर कोर्स असं म्हटलं जाते. ठीक आहे. बघा, अशा प्रकारे आपल्याला ही नदीची जर्नी दिसून येते. आता नदीचे जे खनन कार्य असते, है ना, हे खनन कार्य नदी करत असताना 2-3 प्रकारच्या प्रक्रियांमधून ती जाते. नदी खनन कार्य करत असताना ती काय करते? 2-3 प्रकारच्या प्रक्रिया वापरू शकते. कोणत्या प्रकारच्या त्या प्रक्रिया असू शकतात? ठीक आहे. तर 4 प्रकारच्या त्या प्रक्रिया असू शकतात. ठीक आहे. सगळ्यात आधी जी आहे ती असणार आहे द्राविक क्रिया. ठीक आहे. द्राविक क्रिया. द्राविक क्रियेचा काय अर्थ असणार आहे? जेव्हा नदीचं जे पाणी आहे याचं आपण म्हणू याचं जे वजन आहे, है ना, किंवा या वजनामुळे निर्माण होणाऱ्याचा जो दाब आहे तो कुठे पडणार आहे? नदीच्या पात्रावर. जे नदीचा पात्र असणार आहे तिथे जे जमीन असणार आहे किंवा त्या ठिकाणी जे खडक असणार आहेत त्या खडकावर नदीच्या पाण्याचा दाब पडणार आहे, त्याचं वजन पडणार आहे आणि त्यामुळे त्यांना इव्हेंच्युअली क्रॅक होत जातील. ठीक आहे. आता लहान क्रॅक गेल्यानंतर कंटिन्युअसली ते वजन जे आहे ते जो पाण्याचा दाब आहे
तो त्या खडकावर पडत राहिल्यामुळे ते जे क्रॅक्स असतील ते काय होतील, वाईडन होतील, अजून विस्तारतील आणि या प्रक्रियेला द्राविक क्रिया असं म्हटलं जाते. ठीक आहे. बघा आता ह्या ज्या भेगा आहेत यामध्ये हवा आकुंचन आणि प्रसारण पावेल आणि त्यामुळे काय होणार आहे, त्या भेगांवर ताण पडून खडक इव्हेंच्युअली फुटतील आणि याला काय म्हटलं जाईल, पाण्याची नदीची द्राविक क्रिया, खनन कार्यामध्ये द्राविक क्रिया असं म्हटलं जाईल, ज्यामध्ये खडकांना भेगा पडतात, भेगा पडून त्या वाईडन होतात आणि त्या पुढे ते काय होतात, त्यांचे तुकडे होतात, त्याला काय म्हणायचं, द्राविक क्रिया. ठीक आहे. तर पहिलं लिहून घ्या द्राविक क्रिया. द्राविक क्रिया. यामध्ये मी तुम्हाला जे कीवर्ड्स आहेत ते लिहून देते, म्हणजे तुम्ही रिवाइज करताना तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल, है ना. त्याच्यामुळे आपण काय म्हणू की पाण्याचे वजन, कीवर्ड्स काय काय आहेत आपले, पाण्याचे वजन कुठे पडत आहे, नदी पात्रावर, नदी पात्रामध्ये, पात्राचे जे खडक आहेत है ना, या खडकांवर परिणाम काय होत आहे, त्यावर भेगा पडतात आणि त्या भेगा विस्तारून, ठीक आहे, खडकाचे काय होतात, तुकडे होतात. या संपूर्ण क्रियेला द्राविक क्रिया असं म्हटलं जाते. ठीक आहे. या संपूर्ण क्रियेला काय म्हटलं जाते, द्राविक क्रिया असं म्हटलं जाते. एवढा माइंड मॅपवरून तुम्ही संपूर्ण कन्सेप्ट लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. द्राविक क्रिया झाल्यानंतर खनन कार्यामध्ये दुसरी क्रिया अपघर्षणाची असते. ठीक आहे. अपघर्षणाचा अर्थ काय होतो बघा इथे, यामध्ये नदीतील अणुकुचीदार आणि ओबडधोबड तुकडे नदी पात्राची झीज घडवून आणतात. ठीक आहे. म्हणजे ह्या नदीच्या पाण्यामध्ये ऑलरेडी काही तुकडे ताकडे जे असतात ते वाहत असतात आणि हे काय करतात, मग नदीचं जे पात्र आहे त्याला झिजवतात, त्याचं घर्षण करतात, त्याला अपघर्षण असं म्हटलं जाते. ठीक आहे. चला, अपघर्षण. अपघर्षण दोन प्रकारचं आपल्याला दिसून येईल. बरं, अपघर्षणाचा अर्थ लिहून घेऊ पहिले आपण. नदीच्या पाण्यातील जे तुकडे आहेत ते या ठिकाणी दोनच मावतील. पाण्यातील तुकडे, खडकांचे जे तुकडे आहेत है ना, ते काय करतात, त्यांचं काय होतं, घर्षण होतं आणि पात्राला ते घासून खनन करतात. ठीक आहे. याला म्हणतात अपघर्षण. बघा आता या ठिकाणी अपघर्षणाचे दोन प्रकार असतात, पार्श्वखनन आणि उभे खनन. ठीक आहे. किती प्रकार असतात, दोन प्रकार असतात, पार्श्वखनन आणि उभे खनन. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण व्ही आकाराच्या दरीचा विषय घेतो. तर पार्श्वखनन म्हणजे जेव्हा नदीच्या पात्राच्या ज्या पार्श्व बाजू आहेत, म्हणजे असं जर आपण बघितलं तर ही बाजू आणि ही बाजू जी आहे यांचं खनन जर होत असेल, इथे जे पाण्यामध्ये असणारे तुकडे वगैरे आहेत ते इथे घर्षण त्यांचं होत असेल आणि हा पर्टिक्युलर जी आहे ती त्याचं घर्षण होत असेल, जे आपल्याला प्रौढावस्थेमध्ये होताना दिसून येतं आणि म्हणून आपण व्हीचा असा यू झालेला म्हणतो, कारण जे पार्श्वखनन आहे ते जास्त होतं आहे ना, तर त्याला पार्श्वखनन आपण म्हणू. अपघर्षणाचा तो प्रकार येईल. उभे खनन याचा अर्थ काय होणार आहे की अशा प्रकारे, म्हणजे युवा अवस्थेमध्ये, कारण नदीचं जे पात्र आहे त्या ठिकाणी असं उभं खनन जे आहे तो व्ही जो आहे तो अजून डीपण असा होतो, त्याला उभे खनन असं म्हटलं जाते. ठीक आहे. आपल्याकडे डायग्राम्स पण आहेत त्याच्या. जसं या डायग्राममध्ये बघा, इथे उभे खनन आपल्याला याला इंग्लिशमध्ये वर्टिकल इरोजन असं म्हटलं जाते. ठीक आहे. किंवा डाऊन कटिंग असं म्हटलं जाते. उभं खनन हा एक प्रकार असतो अपघर्षणाचा आणि दुसरा पार्श्वखनन. जसं या ठिकाणी आपल्याला दुसऱ्या आपण याच्यात बघू, हे का, हां बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय पार्श्वखनन म्हणजे ह्या ज्या बाजू आहेत ह्या बाजूंचं खनन होणे. ठीक आहे. ही बाजू आणि ही बाजू, याला आपण काय म्हणायचं, पार्श्वखनन असं म्हणायचं. ठीक आहे. आणि हे जे आपल्याला दिसत आहेत पाण्यामध्ये, बघा या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल की हे जे दगडगोटे पाण्यामध्ये आहेत ते काय करतात, असं घासत जात आहेत आणि त्यामुळे त्यांचं जे नदीचं पात्र किंवा पार्श्व बाजू आहेत त्यांचं खनन करतात. त्याला काय म्हणतो आपण, अपघर्षण असं म्हणतो. ठीक आहे. तिसरी जी क्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे द्रावण क्रिया.
ठीक आहे. आता द्रावण क्रिया ही सगळ्या ठिकाणी होणार नाही. पहिली जी आपली क्रिया होती द्राविक क्रिया आणि दुसरी अपघर्षणाची क्रिया हे सगळ्या ठिकाणी नदी करेल, पण द्रावण क्रिया ही आपल्याला चुनखडी सारख्या मृदू प्रदेशांमध्ये, मृदू खडकाच्या, ठीक आहे, तुमच्या नोट्समध्ये लिहायचं आहे बरं, हे एक्सेप्शन आहे कारण प्रदेशातच दिसून येणार. कारण द्रावण क्रियेमध्ये काय असतं की जो खालचा खडक असतो नदी पात्रातला तो काय असतो, ठिसूळ स्वरूपाचा असतो आणि म्हणून नदीच्या पाण्यामध्ये काही केमिकल्स विसर्जित ऑलरेडी असतात, ठीक आहे, मिक्स झालेले असतात आणि त्या केमिकल्सच्या संपर्कात आल्यामुळे त्या खडकाची झीज होते कारण तो मृदू असतो. जसं आपण एखादा चॉक, जो शाळेतला आपण चॉक त्याच्यावर पाणी टाकलं की तो विरघळून जायचा, तर अशाच प्रकारे हे जे खडक असतात हे नदीच्या पाण्यामध्ये मिक्स असणाऱ्या केमिकल्समुळे विरघळतात, ठीक आहे. तर त्याला काय म्हटलं जाते, द्रावण क्रिया असं म्हटलं जाते. बघा, नदी पाण्यात विरघळलेले रासायनिक पदार्थ त्यांच्या तळांवरील आणि काठांवरील चुनखडीसारख्या खडकाची झीज घडवून आणतात आणि अशा प्रकारच्या खनन कार्याला द्रावण क्रिया असं म्हटलं जाते. आणि याचं एक्सेप्शन हे आहे की फक्त मृदू खडकाच्या ठिकाणी हे घडणार आहे. ज्या ठिकाणी कठीण आणि कडक खडक असतील त्या ठिकाणी द्रावण क्रिया आपल्याला दिसून येणार नाही, कारण या खडकांना रासायनिक घटकांचा काही फरक परिणाम होत नाही, ठीक आहे, त्यांना काही फरक पडत नाही, ठीक आहे. आणि त्यानंतर जो आपला लास्टवाला आपण म्हणू की प्रकार आहे तो आहे सन्नी घर्षण, ठीक आहे. सन्नी घर्षणाचा अर्थ हा होतो की नदीच्या पाण्यामध्ये, पात्रामध्ये असणारे जे सगळे तुकडे असतात ते एकमेकांवर सुद्धा आदळतात, ठीक आहे. जेव्हा नदी आपल्या जर्नीमध्ये असते, तिचं पाणी वहन होत असतं त्यावेळेस हे जे तुकडे आहेत हे एकमेकांवर आदळतात आणि त्यामुळे ते त्यांचं आपण म्हणू की ते त्यांचे वेगवेगळे पार्ट्स होतात, है ना. जसं आपल्याला माहिती आहे की जर समजा आपण ठिसूळ खडक घेतले दोन, है ना, आणि ते एकमेकांवर असे आदळले तर ते दोन्ही तुटतील, किंवा प्लास्टिकच्या वस्तू, काचेच्या वस्तू घेतल्या एकमेकांवर आदळल्या तर त्या तुटतील. तर अशा प्रकारे हे जे दगड असतात हे एकमेकांवर कंटिन्युअसली पाण्याच्या प्रवाहामध्ये आदळत राहतात आणि याच्या अनेक प्रकारे बारीक 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 इव्हेंच्युअली तुकडे होतात, ज्याला सन्नी घर्षण असं म्हटलं जाते, ठीक आहे. तर सगळ्यात आधी द्रावण क्रिया आपण द्राविक क्रिया आपण बघितली, नंतर अपघर्षण आपण बघितलं, मग द्रावण क्रिया आपण बघितली आणि चौथा प्रकार आपण सांगितलं सन्नी घर्षण. अशा 4 प्रकारांमध्ये नदी जी आहे आपलं खनन कार्य करत असते, ठीक आहे. सगळ्यात आधी आपण बघितलं की नदीच्या पाण्याचं वजन जे आहे ते पात्रावर पडून त्याच्या क्रॅक्स होत आहेत, इव्हेंच्युअली त्या क्रॅक्सचे तुकडे होत आहेत, त्याला द्रावण क्रिया आपण म्हटलं. त्यानंतर आपण म्हणालो की अपघर्षण होतं आहे. अपघर्षण म्हणजे की जे नदीच्या पाण्यामध्ये असणारे बाकी दगडगोटे आहेत जे त्यासोबत वाहत आहेत ते पार्श्वभागाचं किंवा तळभागाचं खनन करतात, म्हणून पार्श्वखनन आणि तळभागाचं खनन, उभं खनन असे 2 प्रकार आपण बघितले. तिसरा द्रावण क्रिया आपण बघितलं, ज्या ठिकाणी मृदू स्वरूपाचा खडक असेल तर रासायनिक घटक जे नदीमध्ये पाण्यामध्ये मिश्रित असतील त्यामुळे तो काय होणार आहे, त्याची झीज होणार आहे ना, तो आपण एक प्रकार बघितला. आणि लास्टमध्ये सन्नी घर्षण आपण बघितलं, म्हणजे जे दगड गोटे पाण्यामध्ये वाहत असतील ते एकमेकांवरच आदळून काय होतील, फुटतील, त्याला आपण म्हणालो सन्नी घर्षण. तर अशा प्रकारे आपल्याला नदी आपलं खनन कार्य करताना दिसून येते. क्लिअर. आता आपल्याला सरळ स्ट्रेट फॉरवर्डली जाऊन बघायचं आहे नदीचे खनन आणि भरण काढ्यामुळे तयार होणारी भूरूपे, ठीक आहे. यांचे फक्त आपल्याला नावं बिवं समजून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण असं म्हणू की जास्त खूप समजून घेण्याजोगता किंवा एकदम कन्सेप्च्युअल काहीच पार्ट नाही आहे. इमेजेस बघायच्या आणि नाव लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आणि एवढं बायफर्गेट करता आलं पाहिजे की खनन कार्यामुळे ते निर्माण आहे की भरण कार्यामुळे. आता खनन कार्याला अपक्षरणाचं कार्य आणि भरण कार्याला निक्षेपणाचं कार्य असे शब्दसुद्धा आहेत, ठीक आहे. तर हे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे. ठीक आहे. तर नदीच्या अपक्षरण कार्यामुळे किंवा खनन कार्यामुळे तयार होणाऱ्या भूरूपांमध्ये सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे गुंफित गिरिपद, ठीक आहे. गुंफित गिरिपद शब्द लक्षात ठेवायचा. गुंफित गिरिपद याचा काय अर्थ होतो की गिरिपद म्हणजे ह्या पर्वतांच्या पायथ्याजवळ नदी वाहती आहे आणि ती, कारण की त्या ठिकाणी काय आहे, लहान सहान पर्वतांचे अडथळे आहेत,
त्यामुळे तिला ट्विस्ट येत आहे, ट्विस्ट अँड टर्न्स असे येतात. आणि जर तुम्ही या ठिकाणी पायथ्याजवळ उभं राहून याला बघितलं, या नजाराला किंवा त्या नदीला, तर तुम्हाला ते गुंफित गिरी म्हणजे जसे माउंटेन्स आहेत, जसं गुंफलेली वेणी असते तशा प्रकारचे दिसून येतील. म्हणून त्याला काय म्हटलं जाते, गुंफित गिरीपद. आणि हे नदीचं काय आहे, अपक्षरण कार्याचं भूरूप आहे. याचं उदाहरण आहे चिपळूण जवळील वशिष्ठी नदी जी आहे है ना. कोकणातील नद्यामध्ये वशिष्ठी नदी आहे, तर वशिष्ठी नदी चिपळूण जवळ आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं गुंफित गिरीपद नावाचं भूरूप तयार करताना आपल्याला दिसून येते. तर लहान लहान पर्वतांच्या अडथळ्यामुळे नदी जी आहे ती त्याच्या पायथ्याजवळून गुंफल्यासारखी दिसते, म्हणून हिला गुंफित गिरीपद असं म्हटलं जाते. दुसरं जे अपक्षरणाचं भूरूप आहे ते आहे व्ही आकाराची दरी. ठीक आहे, व्ही आकाराच्या दरी कधीही आलं तर नेहमी लक्षात ठेवायचं की नदीचं अपक्षरण कार्यामुळे व्ही आकाराची दरी निर्माण होते. ठीक आहे, आणि याहीमध्ये कोणतं अपक्षरण, ज्याला आपण काय म्हणतो, उभे है ना, वर्टिकल इरोजन. बघा या ठिकाणी तर व्ही आकाराची दरी ही नेहमी काय आहे, नदीच्या अपक्षरण खनन कार्याचं भूरूप आपल्याला असलेलं दिसून येतं. या ठिकाणी ती काय करते, उभे खनन जास्त करते, कारण या ठिकाणी अजून गाळ संचय झालेला नसतो. ठीक आहे, तर पुढे प्रौढावस्थेमध्ये काय होतं, या ठिकाणी गाळाचा संचय होतो. मग गाळाचा संचय झाल्यामुळे या ठिकाणी अपक्षरणाची आपण म्हणू की अपॉर्च्युनिटी राहत नाही, म्हणून पार्श्व बाजूंनी प्रौढावस्थेमध्ये ती जास्त खनन करते आणि मग हा व्ही जो आहे हा असा यू मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, तर व्ही जो आहे हा काय आहे, तिच्या खनन कार्याचं भूरूप आहे, व्ही आकाराची दरी. तिसरं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, घळई. ठीक आहे, ज्याला इंग्लिशमध्ये जॉर्ज असं म्हणतात. घळई अशा ठिकाणी बनत असते ज्या ठिकाणी नदी क्षेत्रातील जो खडक असतो ना तो कठीण स्वरूपाचा असतो. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी अशी व्ही आकाराची दरी नाही बनत. ठीक आहे, रॅदर काय होतं तर घळईचा निर्मिती आपल्याला या ठिकाणी झालेली दिसून येते. ठीक आहे, आता या भारतामध्ये याचं मध्य प्रदेशमधील जबलपूर जवळ नर्मदा नदीची घळई आहे. आपल्याला माहिती आहे की इकडे विंध्य आणि इकडे सातपुडा याच्या मधातून जेव्हा नर्मदा वाहते त्यावेळेस हे दोन्ही विंध्य आणि सातपुडा काय आहेत तर कठीण खडकापासून बनलेले असल्यामुळे नर्मदा घळईची निर्मिती करताना आपल्याला दिसून येते. ठीक आहे, तर ज्यावेळेस दोन्ही साईडला कठीण खडक असेल नदी काय करणार आहे, घळईची निर्मिती करणार आहे. त्यानंतर काही घळई ज्या असतात त्या अति मोठ्या प्रमाणाच्या असतात, म्हणून त्याला महाघळई असं म्हटलं जाते. याचं उदाहरण आहे की अमेरिकेमध्ये कोलोराडो नावाची एक नदी आहे, ती महाघळई निर्माण करते, ग्रेट कॅनॉन. ठीक आहे, तर ग्रेट कॅनॉन जगामध्ये कमी आहेत, म्हणजे महाघळईचे उदाहरणं कमी आहेत. पण लक्षात ठेवायचं की ज्या वेळेस तिचा जो तळभाग आहे, जो तिचे पार्श्वभाग आहेत ते काय असतील, एकदम स्ट्रेट उभे आणि फार डीप मोठे असतील. जसं इथे बघा 1600 मीटर खोल आपल्याला दिसून येत आहे, तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, महाघळई असं म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर आपल्याला ते खोल दिसून येत आहे. त्यानंतर आहे रॅपिड्स, ज्याला इंग्लिशमध्ये धावत्या असं म्हटलं जाते. ठीक आहे, धावत्या म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारची जमिनीची रचना असते. ठीक आहे, आणि त्यामुळे पाणी जे आहे ते अशा प्रकारे उड्या मारत मारत आपल्याला इथून, जसं या इमेजमध्ये तुम्हाला दिसून येईल बघा, अशा प्रकारे. ठीक आहे, तर पाणी जे आहे इथून धावल्यासारखं आपल्याला वाहताना दिसून येते एकदम घाईघाईमध्ये, म्हणून याला धावत्या असं म्हटलं जाते. तर या ठिकाणी एकच लक्षात ठेवायचं, नदीच्या युवा अवस्थेत नदी असताना जेव्हा कठीण आणि मृदू खडक यांची रचना आलटून पालटून येते. ठीक आहे, हे शब्द लक्षात ठेवायचे. कठीण आणि मृदू खडकांची रचना जेव्हा आलटून पालटून येते त्यावेळेस कशाची निर्मिती होते, धावत्याची निर्मिती होते, कारण मृदू खडकाची झीज होऊन जाते आणि कठीण खडक जो आहे त्याची झीज होत नाही, म्हणून त्या ठिकाणी असं पायऱ्यांसारखी सिस्टीम निर्माण होते. याला इंग्लिशमध्ये रॅपिड्स असं म्हणतात. ठीक आहे, तर कोकणाच्या नद्यांच्या उगमाजवळ आपल्याला अशा प्रकारचे भूरूपे दिसून येतात. त्यानंतर आहे धबधबा. ठीक आहे, तर धबधबा ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी काय आहे की कठीण खडकाचा भाग जो आहे तो पात्रात कड्यासारखा तसाच राहतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय इथपर्यंत कठीण खडक आहे तर हा जसाच्या तसा राहिला, आणि ज्या ठिकाणी ही पूर्ण गॅप निर्माण झाली आहे ना या ठिकाणी काय होता, आधी मृदू खडक होता.
मृदू खडक होता. तर मृदू खडकाची सगळी संपूर्ण झीज झाली आणि कठीण खडक जसाच्या तसा उभा राहिला आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक कालावधीनंतर काय निर्माण होतो तर धबधब्याची निर्मिती होते. ठीक आहे, इथे दिलाय मृदू खडकाची झीज तीव्र गतीने होते आणि कठीण खडक जो आहे तो त्या पात्रामध्ये तसाच्या तसा उभा राहतो आणि म्हणून. ठीक आहे, तर धबधब्याचे उदाहरणं आपल्याकडे काय आहेत? भारतामध्ये जोगचा जो धबधबा आहे सगळ्यात उंच धबधबा असणारा तो है ना, सेंट लॉरेन्सचा नायगरा फॉल्स जो आहे तो हा जगातला सगळ्यात मोठा आहे है ना, भारतातला सगळ्यात मोठा जोग आहे. तर अशा प्रकारचे जे धबधबे आहेत ते कशामुळे निर्माण होतात की या ठिकाणी कठीण खडक आहे, इथे मृदू खडक होता, याची काय झाली झीज झाली. हे काय आहे? नदीचं अपक्षरणाचं कार्य आहे, कारण झीज कशामुळे होणार आहे? अपक्षरणामुळे होणार आहे, अपक्षरण कार्याचं भूरूप आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा या ठिकाणी अजून एक शब्द आहे प्रतापगर्ता. ठीक आहे, तर प्रतापगर्ता हा शब्द काय आहे असं हा सुद्धा तुम्हाला प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो. तर काय लक्षात ठेवायचं? प्रतापगर्ता म्हणजे ह्या इमेजमध्ये या ठिकाणी जेव्हा इथून वरून पाणी पडतं तर एक फार जोराने पडतं, तर या ठिकाणी जी एक आपण म्हणू की अशा प्रकारचा एक गोलाकार निर्माण होतो याला प्रतापगर्ता. ठीक आहे, इथं प्लंज पूल म्हणतात इंग्लिशमध्ये, याला काय म्हटलं जाते? प्रतापगर्ता. म्हणजे एकदम खोल खडगा निर्माण होतं कारण जोराने पाणी इथे पडत असते है ना, त्याला आपण द्राविक क्रिया म्हटलं होतं, त्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी प्रतापगर्ता निर्माण झालेला दिसून येईल. तर हा सुद्धा काय आहे? खनन कार्याचं भूरूप असलेलं दिसून येते. त्यानंतर दोन शब्द आहेत समानार्थी, एक तर रांजण खडगे म्हणायचं किंवा कुंभगर्ता म्हणायचं, इंग्लिशमध्ये पॉट होल्स याला म्हटलं जाते. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारचे ते दिसतात. महाराष्ट्रामध्ये बघा भीमा नदीच्या पात्रात रांजण खडगे प्रसिद्ध आहेत. ठीक आहे, याशिवाय गोदावरी नदीच्या पात्रातील रांजण खडगे सुद्धा प्रसिद्ध आहेत. ठीक आहे, तर नदीच्या पाण्यासोबत जे दगडगोटे असतात त्याला आपण अपघर्षण म्हटलं होतं है ना, तर अपघर्षणाची प्रक्रिया ज्या ठिकाणी घडते आणि ह्या ठिकाणी जिथं मृदू खडक असतो मधामधातल्या पट्ट्यांमध्ये जो मृदू खडक असतो त्यांच्यावर अपघर्षणाची प्रक्रिया जास्त आपण म्हणू ॲक्टिव्हली घडून येते आणि अशा प्रकारचे रांजण खडके जे आहेत ते निर्माण होतात. ठीक आहे, तुम्ही PDF मध्ये ह्या ज्या इमेजेस आहेत त्यांना व्यवस्थित बघाल तर तुम्हाला लक्षात येईल. महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे गोदावरीच्या पात्रामध्ये भीमेच्या पात्रामध्ये दिसून येतात. ठीक आहे, कुंभगर्ता किंवा रांजण खडगे. अशा प्रकारे आपण बघितलं की नदीच्या खनन कार्याद्वारे कोणकोणत्या भूरूपांची निर्मिती होते है ना, नदीच्या खनन कार्यामुळे कोणकोणत्या भूरूपांची निर्मिती या ठिकाणी होती आहे. तर पहिलं आपण बघितलं गुंफित गिरिपद. ठीक आहे, तुम्हाला हे असं लेक्चर थांबवून लिहून बघायचं एक वेळा. ठीक आहे, त्यानंतर व्ही आकाराची दरी. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं धावत्या रॅपिड्स. त्यानंतर आपण बघितला धबधबा है ना, त्यानंतर इथेच आपण बघितला एक प्रतापगर्ता. प्रतापगर्ता काय असतो. त्यानंतर आपण बघितलं रांजण खडगे किंवा त्याला कुंभगर्ता जसं आपण म्हटलं है ना, कुंभगर्ता. त्यानंतर आपण आधीच घडई आणि महाघडई. ठीक आहे, महाघडाई एवढे जे आहेत ते नदीच्या अपक्षरण कार्याची भूरूपे बघितली. ठीक आहे, आता अपक्षरण केल्यानंतर बघा नदी 3 गोष्टी करते. पहिले अपक्षरण करते, मग अपक्षरण केल्यानंतर हिच्याजवळ रॉ मटेरियल म्हणजे गाळ येतो. मग आता हा जो गाळ आहे याचं काय करते? ती वहन करते आणि कुठेतरी जाऊन याचं काय करते? संचयन करते. ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो भरण कार्य. मग आता हे जे संचयन आहे हे कशा स्वरूपाचं आहे, कोणत्या स्वरूपात तिनं केलेलं आहे यावरून आपण काय बघणार आहोत आता? संचयनाची भूरूपे. ठीक आहे, यावरून आपण आता बघू संचयनाची भूरूपे कोणकोणती आपल्याला दिसून येतील. ठीक आहे, सगळ्यात आधी बघा नागमोडी वडणे नावाचा एक नागमोडी वडणे. बघा नदीचे वळण
किंवा नागमोडी वळणे ज्याला म्हटलं जाते. बघा या ठिकाणी आपल्याला ही नदी दिसत आहे. तर हे जे प्रकारचं भूरूप आहे या ठिकाणी ते दोन्ही कार्य करत असते, खनन आणि भरण कार्य, अपक्षरण आणि संचयनाचं कार्य. ठीक आहे. एका साईडनं तिचं अपक्षरण चालू असतं, दुसऱ्या साईडनं तिचं भरण कार्य चालू असतं. एका साईडनं तिचं अपक्षरण चालू असतं, दुसऱ्या साईडनं तिचं खनन कार्य चालू असतं. म्हणून तुम्हाला जर असं विचारण्यात आलं की नदीच्या कार्याद्वारे निर्मित भूरूपांपैकी खनन आणि भरण कार्य सोबत होते असं कुठलं भूरूप आहे, तर नागमोडी वळणे या नावाचं भूरूप असं आहे ज्या ठिकाणी खनन आणि भरण कार्य काय होते, सोबत होते. नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चल आता भरण कार्यामध्ये सगळ्यात आधी आपण बघूया. बघा नदीचा गाळ जो आहे ना तो अल्टिमेटली शेवटी अशा प्रकारचा दिसतो. ठीक आहे. तर खनन कार्य तिचं एवढं आपण म्हणू इम्प्रेसिव्ह असते की दगडांची ती माती जेव्हा बनवती आहे तर अशा प्रकारे एवढी बारीक, जसं तुम्ही चिकण माती बघितली असेल नदीतली आहे ना, एवढं गाळाचं संचयन, ते गाळाची निर्मिती करत असते ती आहे ना. बघा पहिलं गिरीपदीय गाळाची पंखे, म्हणजे जेव्हा पर्वतावरून नदी उतरते तर अशा प्रकारे गाळाचं संचयन ती करते. ठीक आहे. गोल गोल असं घुमटाकार करते म्हणून त्याला काय म्हटलं जाते, गाळाचा पंखा असं म्हटलं जाते. ठीक आहे. गिरीपदीय पर्वताच्या पायथ्याजवळ विस्तारित गाळाच्या पंख्याची, आणि हे सगळे काय होतात, संयुक्त होतात. जसं इथे 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 म्हणून याला या ठिकाणी पुढे काय होतं, याचं एक मैदान सुद्धा तिथे बनतं. आपल्याकडे याची रिअल इमेज आहे बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारे पर्वताच्या पायथ्याजवळ आपल्याला हा असा गाळाचा पंखा निर्माण झालेला दिसून येतो. ठीक आहे. तर हे काय झालं, पहिलं संचयनाचं भूरूप. आता ती पर्वतावरून उतरली आणि आता ती काय करणार आहे, जोही खननाद्वारे तिने रॉ मटेरियल गाळ जमा केला होता त्याचं संचयन तिने करणं सुरू केलं. दुसरं नागमोडी वळणे. ठीक आहे. आणि नागमोडी वळणे घेतानाच काय होते, एक चंद्रकोर झरा सुद्धा ती निर्माण करते. अपघर्षण कार्याच्या अंतर्गत केले जाते. याशिवाय या ठिकाणी दोन्ही आपण म्हणालो गोष्टी आहेत, दोन्हीच्या संयुक्त कार्यामुळे आहे ना, अपघर्षण आणि निक्षेपण, खनन आणि भरण ही भूरूपे निर्माण होत असतात. बाहेरील तटाचं काय होते, अपघर्षण. आतील तटामध्ये काय होते, निक्षेपण. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला एका इमेजमध्ये दाखवते. बघा या ठिकाणी बाहेरील तट, हा बाहेरील तट आहे, नदी इकडून इकडे जाते, इकडे अपक्षरण होत आहे. हा आतमध्ये तट आहे, नदी इकडून इकडे होते म्हणून, तर इथे काय आहे, निक्षेपण होत आहे बघा. ठीक आहे. हा जो आहे येल्लो रंगाचा, पिवळ्या रंगाचा, इथे गाळ दिसून येत आहे, तर इथे निक्षेपण आणि इथे अपक्षरण होत आहे. मग आता नदी जेव्हा अशी वळणे घेत जात असते अशा प्रकारचे, तर कधी कधी काय होते की एखादं वळण तिचं अशा प्रकारचं होतं आहे ना, आणि मग असं वळण झाल्यानंतर इथे गाळाचं संचयन होतं. गाळाचं संचयन झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह या प्रवाहापासून वेगळा होतो आणि नदी जी आहे ती अशा प्रकारे वाहायला लागते. कालांतराने हा जो भाग आहे हा संपूर्ण वेगळा होऊन अशा प्रकारे, आणि यामध्ये पावसाचं पाणी वगैरे निर्माण होतं किंवा यातलंच आधीचं पाणी या ठिकाणी राहतं. मग याला काय म्हटलं जातं, चंद्रकोर झरा. ठीक आहे. भारतामध्ये UP बिहारच्या एरियामध्ये आपल्याला असे चंद्रकोर प्रकारचे झरे जे आहेत ते दिसून येतील. कोसी नदी आहे, त्या ठिकाणी ज्याही नद्या आहेत है ना, घागरा नदी आहे, गंडक नदी आहे, ह्या सगळ्या नद्या अशा प्रकारचे भूरूपे तयार करत असतात. ठीक आहे. आणि एक ही जी आपण इमेज बघितली होती ही रिअल इमेज आहे. अमेरिकेमध्ये वाहणारी मिसिसिपी नावाची जी सगळ्यात मोठी लांब नदी आहे अमेरिकेतली, ती त्या नदीने बनवलेली ही काय आहे, चंद्रकोर झरा आहे. आणि हे काय आहे, नागमोडी वळणे आहेत. ठीक आहे. तर या मधला भाग म्हणजे हा वेगळा का झाला की नदी अशी वाहत असेल पण इथे गाळाचं संचयन होऊन हा कसा झाला, मेन नदीच्या पात्रापासून वेगळा झाला आणि इव्हेंच्युअली त्यामध्येही पाणी आपल्याला असताना दिसून येते म्हणून तो एक झरा बनतो मग. ठीक आहे. चला त्यानंतरचं जे खनन कार्याचं भूरूप आहे ते आहे पुराचे मैदाने. ठीक आहे. तर पुराचे मैदाने कसे तयार होतात, बरं त्याआधी आपण बघू पूर तट कशाला म्हणतात. आधी पूर तट बघू मग पूर मैदाने बघू. बघा तर नदीच्या पात्राच्या अवतीभवती है ना, नदी जेव्हा प्रौढावस्थेमध्ये असते नदी आपल्या शेवटच्या क्षणात
दोन्ही तटांच्या बाजूने ती काय करते, गाळाचं निक्षेपण करते. ठीक आहे, म्हणजे ही नदी आहे तर या साईडनी आणि या साईडनी ती काय करते, गाळ जो आहे तो थोडा थोडा पाण्यासोबत फेकत चालते आणि इव्हेंच्युअली हा गाळ एकामेकावर असा असा संचयित होतो आणि मग तो काय करतो, एक तटबंदी त्या ठिकाणी नैसर्गिक निर्माण करतो. ठीक आहे, उंचीच्या कड्यांप्रमाणे ते निर्माण होतात म्हणून त्यांना काय म्हटलं जाते, नैसर्गिक तटबंदी होते आणि त्याला पूर तट असं म्हटलं जाते. ठीक आहे, या इमेजमध्ये आपल्याला ते दिसणार बघा. ठीक आहे, हे तर हा जो गाळ आहे या ठिकाणी हा नदी काय करते, थोडा थोडा बाहेर फेकते आणि त्यामुळे हे पूर तटांची निर्मिती होते. आता काय होते, ज्या वेळेस पुराचं वर्ष असतं, नदीला पूर येतो है ना, नदीला ज्या वर्षामध्ये पूर येतो तर हे पूर तट तुटून जातात आणि हा संपूर्ण गाळ काय होतो, इकडे असा संचयित होतो. ठीक आहे, आणि नदीच्या आतमधला गाळ सुद्धा संचयित होतो, मग त्याला नदीची पूर मैदाने असं म्हटलं जातं. ठीक आहे, जे आधीचं आपलं भूरूप होतं पूर मैदाने, बघा हावाला पूर्ण भाग पूर मैदानाने बनलेला आहे, हावाला पूर्ण भाग. आणि या ठिकाणी काय असतं, गाळाची मृदा म्हणजे नदीने आणलेल्या गाळाची मृदा असते जी आपल्याला गंगेच्या मैदानामध्ये भारतामध्ये दिसून येते, सिंधूच्या मैदानामध्ये भारतामध्ये दिसून येते, जी आपल्याला ब्रह्मपुत्रेच्या मैदानामध्ये भारतामध्ये दिसून येते. ठीक आहे, सो ऑलवेज रिमेंबर की पहिले पूर तट बनतील आणि मग काय बनतील, पूर मैदानं बनतील, तेव्हा पूर तट जे आहेत ते काय होतील, उद्ध्वस्त होतील आणि पूर मैदाने तयार होतील. मग जेव्हा नदी आपल्या नॉर्मल डेजमध्ये वाहत आहे तेव्हा पुन्हा पूर तटांची निर्मिती करेल. पूर मैदाने हे नेहमी जेव्हा नदीला पूर येतील त्यावेळेस बनतील. क्लिअर. त्यानंतर शेवटचा आपल्याला खनन कार्याद्वारे निर्मित भूरूप बघायचं आहे, ज्याला काय म्हटलं जाते, त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश ज्याची निर्मिती जी आहे नदीच्या मुखाजवळ होत असते तिच्या वृद्धावस्थेमध्ये. ठीक आहे, ज्यावेळेस तिच्या मध्ये असणारा सगळा गाळ जी आहे ती काय करते, त्रिभुजा त्या गाळाचं संचयन करते आणि इथून मधामधून रस्ते काढत तिचं जे पाणी आहे ते समुद्राला जाऊन मिळत असते है ना. याला इंग्लिशमध्ये डेल्टा असं म्हटलं जाते. इथून काय होते, नदीचं जे पाणी आहे अनेक पात्रांमध्ये आपल्याला विभाजित झालेलं दिसून येतं. ठीक आहे, चला तर अशा प्रकारे आपण आता जी खनन कार्याद्वारे भूरूपे बघितली त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघितले गिरिपदीय पंखे. आपण बघितले गिरिपदीय पंखे. त्यानंतर आपण बघितले नागमोडी वळणे, नागमोडी वळणे आणि चंद्रकोर झरे, चंद्रकोर झरे. त्यानंतर आपण बघितले पूर तट, पूर मैदानी आणि शेवटी आपण बघितलं त्रिभुज प्रदेश. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण नदीच्या खनन आणि भरण कार्याद्वारे निर्मित भूरूपांचा संपूर्ण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास केलेला आहे. मी अपेक्षा करेल की तुम्ही याचे जे नोट्स आहेत हे व्यवस्थित अशा प्रकारे काढून घ्याल जेणेकरून आपल्याला रिव्हिजनसाठी आणि पेपर प्रॅक्टिससाठी क्वेश्चन प्रॅक्टिससाठी ते इझी होईल. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. गत वर्षामध्ये राज्यसेवेची जी 28 एप्रिलला एक्झाम होणार आहे त्याकरिता आकारची ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 8 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या बॅचमध्ये आपण GS1 आणि 2ची संपूर्ण प्री फोकस्ड प्रिपरेशन जी आहे ती करून घेणार आहोत. ही आपली संपूर्ण टीम आहे. 3 ते 3.5 महिन्याची ही बॅच असणार आहे आणि फक्त मात्र 6,000 आपल्याला या बॅचची फीज जी आहे ती असलेली दिसून येते. ठीक आहे, तर यामध्ये आपले सगळे जे PYQs आहेत, कन्सेप्ट्स आहेत, करंट आहे, जे काही करंट आपल्याला
स्टॅटिकशी रिलेटेड राहतं ते सगळं आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन्स हे संपूर्ण कवर केल्या जाणार आहेत. म्हणजे MCQला आपल्याला ज्या लेवलची प्रिपरेशन लागेल संपूर्ण तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे. माध्यम जे आहे ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये प्रिपरेशनचं आपलं असणार आहे. ठीक आहे. आणि याशिवाय आकारची टेस्ट सिरीजसुद्धा आपल्याला 7 जानेवारीपासून चालू होताना दिसून येते MPSC राज्यसेवेसाठी. ठीक आहे. संपूर्ण या ठिकाणी टेस्ट सिरीजचं शेड्यूल आपल्याला दिसून येते. याकरिता जी बाकीची माहिती आहे ती तुम्हाला पुढे जी लिंक आहे त्याद्वारे मिळणार. धन्यवाद.